पलाश, मीराकडून काही तडजोड होईल असं मला तरी वाटत नाही. टोटली फ्रस्ट्रेट. त्या मुलीचं काय? ब्लॅकमेलचा प्रयत्न फसल्यानंतर कदाचित कन्फ्युज झाली असेल ती जाऊ दे ना. हे बघ शुभंकर, मला मीरा आणि मिहीर परत हवेत. अरे तुमची फॅमिली तुटू नये असं मला सुद्धा खूप वाटतं रे पलाश. पण तुला मीराचा स्वभाव माहितीये. या बाबतीत ती कोणाचं काही ऐकेल असं मला तरी नाही वाटत. अश्विनी भेटले तुला? ती मुंबईत आहे का? तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेस का? आता 14 रत्न दाखव तुला. पुरे पुरे म्हणजे पुरे. आता जर तुझी चूक तू स्वतःहून मान्य केली असतीस ना तर तुला थोडी तरी संधी होती. पण त्या जान्हवीकडनं सगळं ओपन झाल्यानंतर तू माफी मागितलीस. त्यामुळे त्या माफीला ना काही अर्थ उरला ना किंमत. आशूचं मूल जेव्हा तान्ह असेल तेव्हा तू तर प्रेग्नेंट असणार आहेस. याबद्दल काही विचार केलायस का तू? समीर, असं काही नाहीये. मी तुझ्यापासून काहीही लपवत नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. तुझा आवाज ऐकून बरं वाटतंय मला. बाय. आय लव्ह यू स्वीट हार्ट. मी पण. बाय. बाय. अंजू, अगं पण कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात आणि दुसरी बाजू समजून घेतल्याशिवाय निष्कर्ष नाही काढू. शेवटी माझं चुकतंय. हे बघ, मी आशूची बाजू घेत नाहीये, पण मी तिला जेवढा ओळखतो ना तेवढ्यावरून सांगतो, तिची नक्कीच काहीतरी बाजू असणार आहे. पलाश, मी एक चांगली सर्जन आहे हे माहितीये ना तुला. कट म्हणजे प्रिसाइज आणि कन्फर्म. कटच. आशू! 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 मगाशी मी तुला जे सांगितलंय त्याच्यावर तू नीट विचार कर. हो, आणि आपण भेटूया परवा. शॉपिंगला जायचंय ना? ठीक आहे, ठीक आहे. बाय. बाय. ओ शांत. शुभंकर जरा याला घे. तुम्ही हाक मारली होती ना तिला? हो दिली तिने. अहो अश्विनी ती थांबली नसती का? नाही, म्हणजे आमच्या दोघांच्या मध्ये थोडं अंतर होता. कदाचित मी मारलेली हाक तिला ऐकू आली नसेल, पण ती जर ती अश्विनी असेल तर अर्थ काय याचा? किती दादा जर शहानिशा करायला प्रधानांच्या घरी आला तर? अगं मग ते प्रधान सांभाळून घेतील ना. हे बघ, आता तर मी तिथे येऊ शकत नाही. मी सकाळी येते.